आम्ही एवढे गुण देऊन लग्न केलेलं आहे तरीही नवरा बायको भांडतात. आता माझ्याकडे तुम्हाला उदाहरण दाखवतो. एक पत्रिका अशी आली, मुलीचं कन्यारास हस्त नक्षत्र, मुलाचं धनुरास आणि उत्तर नक्षत्र 28.5 गुण जुळतात. मग त्यांनी काय सांगितलं, लग्न केलं. त्यांनी लग्न केल्यानंतर हे माझ्याकडे मी ऑन कॅमेरा का दाखवतो की इथे 28.5 गुण. ओके, कन्यारास हस्त नक्षत्र, धनुरास उत्तरा नक्षत्र, कुठल्याही पंचांगात तुम्ही बघा असं जर बघत असतो आपण असं, आणि 28.5 गुण जुळतात. पण ते माझ्याकडे जे आले होते ते घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे म्हणून, आणि गुण किती जुळतात, 28.5 गुण जुळतात. म्हणून आज अनेक लोक बघत असतील की त्यांना वाटत असेल आम्ही एवढे गुण जुळून लग्न केलेलं आहे तरीही नवरा बायको भांडतात, एवढं गुण जुळून केलंय तरी मला सून त्रास देते, एवढं गुण जुळून केलंय पण त्यांना सासू चांगली मिळालेली नाही, किंवा वधू पती पत्नीत वादविवाद भांडण घटस्फोट चालू आहे, कोर्टात केस चालू आहे, क्लिअर झालेलं नाही, मुलगी घरी जाऊन बसलेली आहे, ती परत येत नाही, मुलगा मामाज बॉय सारखा आहे, अजिबात बायकोकडे रिस्पेक्टच करत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या काय चालू आहेत ते असं पत्रिका बघितल्यामुळे हा घोळ चालू आहे.